नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन स्टोरी घेऊन आलेलो आहे. या स्टोरीच्या माध्यमातून तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होणार आहे, इंग्लिश व्होकॅब्युलरी सुद्धा सुधारणार आहे आणि नवनवीन ग्रामरचे कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आता विद्यार्थ्यांनो, ही स्टोरी कुठली आहे? तर स्टोरी आहे द ब्ल्यू जॅकल स्टोरी. या स्टोरीमध्ये नेमकं काय घडतंय सर्व काही आपण डिटेलमध्ये बघूया. चला विद्यार्थ्यांनो, आपल्या स्टोरीला सुरुवात करूया. बघा, वन्स देअर वॉज अन ॲडव्हेंचरस जॅकल who frequently strayed into the village looking for food. बघा विद्यार्थी मित्रांनो, वन्स म्हणजे काय तर एकदा. वन्स म्हणजे एकदा. देअर वॉज अन ॲडव्हेंचरस जॅकल. विद्यार्थ्यांनो बघा, अन एक किंवा यांचा वापर केव्हा केला जातो? जेव्हा एक व्यक्ती, एक वस्तू, एक प्राणी सांगायचे. तर इथे कोण आहे? अन ॲडव्हेंचरस जॅकल. ॲडव्हेंचरसचा अर्थ होतो विद्यार्थ्यांनो साहसी. ॲडव्हेंचरस म्हणजे काय? साहसी किंवा धाडस असलेला. तर वन्स देअर वॉज अन ॲडव्हेंचरस जॅकल. एकदा एक ॲडव्हेंचरस साहसी जॅकल होता. जॅकल म्हणजे कोल्हा होता. हु विद्यार्थ्यांनो, हु फ्रिक्वेंटली स्ट्रेड इनटू द विलेज लुकिंग फॉर फूड. विद्यार्थ्यांनो, या हु जो वापरलाय, या हुचा अर्थ रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वापरलाय आणि याचा अर्थ होतो जो की. बघा, हुचा अर्थ काय होतो? दोन वाक्य जोडण्यासाठी वापरलाय, त्याला म्हणतात रिलेटिव्ह प्रोनाउन आणि याचा अर्थ होतो जो की, कोण नाही. मग हु जो की फ्रिक्वेंटली स्ट्रेड इनटू द विलेज. विद्यार्थ्यांनो बघा, फ्रिक्वेंटलीचा अर्थ होतो वारंवार. फ्रिक्वेंटली म्हणजे काय मुलांनो? वारंवार किंवा नेहमी. मग हु जो की फ्रिक्वेंटली स्ट्रेड इनटू द विलेज. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, STRAY. STRAY या स्ट्रेचा अर्थ होतो भटकणे. बघा विद्यार्थ्यांनो, STRAY स्ट्रे म्हणजे भटकणे. या स्ट्रेचं फिटू वापरलंय, क्रियापदाचं दुसरं रूप. मग तो जो जॅकल होता, स्ट्रेड इनटू द विलेज, भटकायचा. कुठे? इनटू द विलेज, गावामध्ये तो भटकायचा. लुकिंग फॉर फूड. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, लुक फॉर, LOOKFOR, लुक फॉरचा अर्थ होतो शोधात असणे. लुक फॉर म्हणजे काय मुलांनो? शोधात असणे. मग हा जो जॅकल होता गावामध्ये स्ट्रेड करायचा, भटकायचा, फिरायचा आणि तो अन्नाच्या शोधात असायचा. पुढे बघा मुलांनो, द विलेज वॉज फिल्ड विथ डॉग्स दॅट स्केअर्ड द जॅकल. बघा, द विलेज, ते जे गाव होतं, वॉज फिल्ड विथ डॉग्स. विद्यार्थ्यांनो, फिल विथ म्हणजे भरलेलं असणं आणि फिल्ड विथ भरलेलं होतं. सिंपल पास्ट रचना आहे. हे सगळं गाव त्या डॉग्सनी, कुत्र्यांनी भरलेलं होतं आणि ते सगळे कुत्रे त्या कोल्ह्याला स्केअर करायचे. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, SCARE, स्केअर म्हणजे भीती. स्केअर म्हणजे भीती किंवा घाबरून टाकणे. बघा विद्यार्थ्यांनो, स्केअर म्हणजे भीती किंवा घाबरून टाकणे. मग पूर्ण अर्थ लक्षात घ्या. द विलेज वॉज फिल्ड विथ डॉग्स. हे जे सगळं गाव आहे, ते गाव कुत्र्यांनी भरलेलं होतं आणि दॅट जे की स्केअर्ड द जॅकल, आणि ते त्या जॅकलला, त्या कोल्ह्याला स्केअर करायचे, भीव घालायचे, त्याला भीती वाटायची. Although he was scared of the dogs, the jackal loved food and traveled to the city again and again. बघा मुलांनो, काय अल्दोचा अर्थ होतो जरी. अल्दो म्हणजे काय मुलांनो? जरी. ही वॉज स्केअर्ड ऑफ द डॉग्स. विद्यार्थ्यांनो, एखाद्या गोष्टीची भीती वाटते यासाठी स्केअर ऑफ हा फ्रेझल वर्ब वापरण्यात येतो. या स्केअर्ड ऑफचा अर्थ होतो भीती वाटणे. मग अल्दो, जरी, ही वॉज स्केअर्ड ऑफ द डॉग्स, जरी त्या जॅकलला, त्या कोल्ह्याला त्या डॉग्सची, कुत्र्यांची भीती वाटायची. द जॅकल लव्ड फूड. परंतु त्या जॅकलला एका बाजूला कुत्र्यांची भीती वाटायची आणि एका बाजूला त्याला जे फूड असायचं, जे अन्न असायचं, त्याच्याशी सुद्धा खूप प्रेम होतं, त्याची सुद्धा त्याला खूप आवड होती. आणि ट्रॅव्हल टू द सिटी. ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे. ट्रॅव्हलचं दुसरं रूप झालं ट्रॅव्हल. आणि तो प्रवास करायचा कुठे? टू द सिटी, शहराकडे प्रवास करायचा. आणि कसा प्रवास?
तर अगेन अँड अगेन परत परत तो शहराकडे जायचा, त्याचं अन्न शोधायचा, अन्न खायचा आणि परत जंगलात परतायचा. बघूया पुढे नेमकं काय होते मुलांना. बघा, वन डे, एके दिवशी, ॲज म्हणजे जसं की, ही वॉज गोइंग टू एंटर अ हाऊस. बघा, ही वॉज गोइंग टू एंटर अ हाऊस. विद्यार्थ्यांनो, सब्जेक्ट झाला ही, सब्जेक्ट नंतर वॉज वापरलाय, वर्ब आहे गो, गोला जोडला आयएनजी आणि इतर पार्ट झाला ऑब्जेक्टचा. पास्ट कंटिन्युअसची रचना, पास्ट कंटिन्युअसचा फॉर्म्युला आहे. हा म्हणतो अशी घटना जी भूतकाळात चालू होती, अशी घटना जी भूतकाळात चालू होती याला म्हणायचं पास्ट कंटिन्युअस टेन्स. मग वन डे, एके दिवशी, ॲज जसं की, ही वॉज गोइंग टू एंटर अ हाऊस. एंटर म्हणजे प्रवास करणे, प्रवेश करणे. जसं की एके दिवशी तो एका हाऊसमध्ये, एका घरामध्ये प्रवेश करत होता. ही हर्ड बार्किंग. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, HEAR, हिअर म्हणजे ऐकणे. हिअर म्हणजे काय मुलांनो, ऐकणे. या हिअरचं दुसरं रूप झालं हर्ड. बघा, जसं तो त्या एका घरामध्ये एंटर प्रवेश करत होता, ही हर्ड बार्किंग. बार्क म्हणजे भुंकणे, बार्क म्हणजे काय मुलांनो, भुंकणे. त्याला भुंकण्याचा आवाज आला. ही वॉज शॉक्ड टू फाइंड अ गँग ऑफ डॉग्स रनिंग टुवर्ड्स द हाऊस. बघा, त्याला भुंकण्याचा आवाज आला आणि आवाज आल्यानंतर ही वॉज शॉक्ड. शॉकचा अर्थ होतो धक्का बसणे. त्याला भुंकण्याचा आवाज आला आणि त्याला धक्का बसला. टू फाइंड अ गँग ऑफ डॉग्स. गँग ऑफ डॉग्स विद्यार्थ्यांनो, गँग ऑफ डॉग्स म्हणजे काय, तर कुत्र्यांची टोळी. त्याला कुत्र्यांच्या टोळींचा आवाज आला, तिने तर पाहिली आणि जी रन करत होती, रन म्हणजे धावत होती, आणि टुवर्ड्स म्हणजे च्या दिशेने. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, टुवर्ड्स म्हणजे च्या दिशेने, टुवर्ड्स म्हणजे काय, तर च्या दिशेने. बघा लक्षात घ्या मुलांनो, तो जॅकल होता. बघा, ही वॉज शॉक, त्याला धक्का बसला होता की गँग ऑफ डॉग्स, कुत्र्यांची जी टोळी होती, रनिंग टुवर्ड्स द हाऊस, ती घराच्या दिशेने, टुवर्ड्स म्हणजे च्या दिशेने, ती घराच्या दिशेने धावत होती आणि या घराच्या मध्ये हा जॅकल एंटर करत होता आणि त्याने पाहिलं की सगळी टोळी माझ्या मागे येत आहे. They looked violent. They looked violent. सिंपल पाचशे रचना. लुक म्हणजे दिसणे किंवा पाहणे, लुकचं फिटू झालं, दे झाला सब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस फिटू प्लस ऑब्जेक्ट, सिंपल पाचशे रचना. मग दे लुक्ड व्हायलेंट. विद्यार्थ्यांनो, व्हायलेंटचा अर्थ होतो हिंसक. हिंसक म्हणजे हिंसा करणारे. ते सगळे कुत्रे व्हायलेंट, हिंसक दिसत होते, रागात दिसत होते. and caused the jackal to panic. आणि त्यामुळे त्या जॅकलला पॅनिक झालं. पॅनिक म्हणजे अस्वस्थ वाटणे, घाबरून टाकणे. त्याला असं कळालं की त्या कुत्र्यांची टोळी माझ्या मागे मागे येत आहे आणि मागे मागे येत आहे, म्हणून हा जो जॅकल होता तो पॅनिक झाला, अस्वस्थ झाला. ही रॅन, रन म्हणजे धावणे, रनचं दुसरं रूप झालं रॅन म्हणजे धावला, तो धावला. अँड टम्बल्ड इनटू अ टब ऑफ ब्लड. बघा, त्याला कळालं की कुत्र्यांची टोळी माझ्या मागे येत आहे, मग तो ही रॅन, तो धावला. अँड टम्बल्ड इनटू अ टब ऑफ ब्लू डाय. टब, टब म्हणजे टाकी. हा बघा तुम्ही बघू शकता, हा टब आहे मुलांना. तो धावला आणि टम्बल्ड इनटू, टम्बल्डचा अर्थ होतो अडकून पडणे. टम्बलचा अर्थ काय होतो मुलांनो, अडकून पडणे. त्याने घरामध्ये एंटर केलं, घरामध्ये एंटर केल्यानंतर त्याला असा हा टब दिसला आणि त्या टब मध्ये त्यानं उडी टाकली आणि तो त्याच्यामध्ये लपला. ओके. द डॉग्स कुडंट सी हिम अँड दे रॅन अनदर वे. मग हा जॅकल त्या टब मध्ये जाऊन लपून बसल्यामुळे द डॉग्स कुडंट सी हिम. कुड म्हणजे शकणे, कुडचं विटू झालं शकला, मग कुड नॉट शकले नाही. द डॉग्स कुडंट सी हिम, ते कुत्रे त्याला पाहू शकले नाही. अँड दे रॅन अनादर वे. रन म्हणजे धावणे, रनचं विटू झालं रॅन, अनादर वे म्हणजे दुसऱ्या मार्गाने. हे जे कुत्रे होते ते त्या जॅकलला पाहू शकले नाही आणि त्यांनी त्यांचा अनादर वे, दुसरा मार्ग निवडला. पुढे बघा मुलांनो काय होतं आणखी. पुढे बघा. नाव, आता, द जॅकल वॉज कम्प्लिटली ब्ल्यू फ्रॉम हेड टू टो.
बघा मुलांनो, नाव म्हणजे आता. द जॅकल वॉज कम्प्लिटली म्हणजे काय बरं मुलांनो? पूर्णपणे. द जॅकल वॉज कम्प्लिटली ब्ल्यू. आता हा जो जॅकल आहे ना, पूर्णपणे कम्प्लिटली ब्ल्यू झालेला होता. कसा? फ्रॉम म्हणजे पासून, हेड टू टो. टो म्हणजे पायाचा अंगठा, म्हणजे डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत हा जो जॅकल पूर्णपणे ब्ल्यू झालेला होता, कारण त्याने ब्ल्यू रंगाच्या ब्ल्यू कलर असलेल्या टब मध्ये तो उडी मारली होती आणि तो लपून बसलेला होता. पुढे बघा. ही अपियर्ड व्हेरी डिफरंट फ्रॉम एनी अदर ॲनिमल. ही अपियर्ड, विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, APPEAR, अपियर म्हणजे दिसणे. अपियर म्हणजे काय मुलांनो? दिसणे. आणि अपियरचं फिटू झालं अपियर्ड. ही अपियर्ड व्हेरी डिफरंट. आता तो सगळ्यात वेगळा म्हणजे डिफरंट दिसू लागला फ्रॉम एनी अदर ॲनिमल. बघा, या सगळ्या इतर प्राण्यांपेक्षा तो वेगळा दिसू लागला. पुढे बघा. द जॅकल वॉज प्लीज्ड ॲज नो वन वुड बी एबल टू रिकॉग्नाइज हिम. मग बघा, हे सगळं झाल्यानंतर द जॅकल वॉज प्लीज. विद्यार्थ्यांनो बघा, PLEASC, प्लीजचा अर्थ होतो आनंदित होणे. प्लीज म्हणजे काय मुलांनो? आनंदित होणे. द जॅकल वॉज प्लीज. हा जो जॅकल आहे प्लीज झाला होता, आनंदित झालेला होता. द जॅकल वॉज प्लीज ॲज, जसं की नो वन वुड बी एबल टू रिकॉग्नाइज हिम. कुणीही त्याला रिकॉग्नाइज करत नाहीये. रिकॉग्नाइज म्हणजे ओळखत नाहीये. त्याला असं वाटलं की मी सगळा पायापासून डोक्यापर्यंत, की डोक्यापासून पायापर्यंत माझं सगळं शरीर हे ब्ल्यू झालेलं आहे. आता जंगलातले इतर प्राणी मला कुणीही ओळखू शकत नाहीयेत, म्हणून तो प्लीज झाला, आनंदित झाला. ही कुड इझिली फूल एनीवन इन द जंगल. मग ही कुड इझिली फूल, कुडचा अर्थ भूतकाळात एखादी गोष्ट करू शकला यासाठी सुद्धा वापरतात, तसेच कुडचा वापर शक्यता दर्शवण्यासाठी सुद्धा वापरतात. मग ही कुड इझिली फूल एनीवन इन द जंगल. मग तो जंगलामधल्या इतर प्राण्यांना फूल, मूर्ख बनवू शकला. ओके, पुढे बघा. जस्ट लाईक ही हॅड थॉट. ही हॅड थॉट, विद्यार्थ्यांनो पास्ट परफेक्टची रचना आहे. थिंक म्हणजे वाटणे, थिंकचं V3 झालं थॉट. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. सब्जेक्ट झाला ही, नंतर आपण हॅड वापरलाय आणि थिंकचं V3 पास्ट परफेक्ट. जसं की त्याने विचार केलेला होता. एव्हरीवन इन द जंगल वॉज सरप्राइज्ड टू सी सच अन अनयुजुअल ॲनिमल. बघा, जसं की, जस्ट लाईक, जसं की त्याने विचार केलेला होता. एव्हरीवन इन द जंगल, जंगलामध्ये सगळेजण, जंगलामधले सगळे प्राणी हे सरप्राईज झाले, आश्चर्यचकित झालेले होते की त्यांनी हे पाहिलं होतं. सच अन अनयुजुअल ॲनिमल. सच म्हणजे अशा प्रकारचा, अनयुजुअल विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, युजुअल म्हणजे नेहमीप्रमाणे, अनयुजुअल म्हणजे नेहमीप्रमाणे नसलेला. मग तो सरप्राईज झालता की या जंगलामधील सगळ्या प्राण्यांनी असा अनयुजुअल ॲनिमल म्हणजे नेहमी नसलेला विचित्र असा प्राणी या जंगलामधल्या सगळ्या प्राण्यांनी पाहिला होता. आणि हे सगळं पाहून तो कोल्हा एकदम आनंदित झालता, प्लीज झालता. पुढे बघा. द स्मॉल ॲनिमल्स, छोटे छोटे प्राणी, द लॉयन, सिंह अँड द टायगर, ऑल आस्क्ड who he was and who had sent him. मग बघा मुलांनो, द स्मॉल ॲनिमल्स, छोटे छोटे प्राणी, जंगलातले छोटे छोटे प्राणी. द लॉयन, सिंह, द टायगर, वाघ. जंगलातले सगळे छोटे प्राणी, सिंह आणि वाघ या सर्वांनी आस्क, विचारलं. हु ही वॉज, कोण होता तो. एकमेकांना विचारू लागले की बाबा हा निळ्या रंगाचा प्राणी हा कोण होता तो. अँड हु हॅड सेंट हिम. विद्यार्थ्यांनो, सेंड म्हणजे पाठवणे. सेंड म्हणजे काय मुलांनो? पाठवणे. आणि सेंडचं V2 आणि V3 होतं सेंट, पाठवलं. इथे पास्ट परफेक्टची रचना, हु हॅड सेंट हिम. त्याला कुणी पाठवलेलं होतं असं जंगलामधले सगळे प्राणी एकमेकांना विचारत होते. मग बघा. आय हॅव बीन सेंट बाय गॉड हिमसेल्फ टू लुक आफ्टर यू. बघा मग तो काय म्हणतो जॅकल.
आय हॅव बीन सेंट, मला पाठवण्यात आलेलं आहे. कुणाकडून? बाय म्हणजे कडून, कुणाकडून? देवाकडून हिमसेल्फ, स्वतः पाठवण्यात आलेलं आहे टू लुक आफ्टर यू. विद्यार्थ्यांनो, लुक आफ्टरचा अर्थ होतो काळजी घेणे. बघा, लुक आफ्टर, लुक आफ्टरचा अर्थ होतो विद्यार्थ्यांनो काळजी घेणे. तो म्हणतो की मला देवाने स्वतः तुमची काळजी घेण्यासाठी पाठवलेलं आहे. आय विल नाव बी द किंग ऑफ द जंगल, द जॅकल सेड. से म्हणजे म्हणणे, सेचं विटू झालं सेड. से म्हणजे म्हणणे, सेचं विटू झालं सेड. तो म्हणाला आय विल नाव बी द किंग ऑफ द जंगल. बघा, आय विल बी म्हणजे असेल. तो काय म्हणतो? आय विल नाव बी, आता मी असेल काय? द किंग ऑफ द जंगल. विद्यार्थ्यांनो, या ऑफचा अर्थ होतो साचीचे, साचीचे. मग तो काय म्हणतो? इथून पुढे या जंगलाचा मी राजा असेल, असं जॅकल इतर प्राण्यांना म्हणाला. द लायन प्रोटेस्टेड सेइंग ही हॅड ऑलवेज बीन द किंग ऑफ द फॉरेस्ट. मग हे सगळं ऐकल्यानंतर लॉयननी प्रोटेस्ट केला. प्रोटेस्ट म्हणजे निषेध केला, त्याने विरोध केला. बघा, लॉयननी विरोध केला आणि काय म्हणला? ही हॅड ऑलवेज बीन द किंग ऑफ द फॉरेस्ट. लॉयननी विरोध केला आणि म्हणाला की मी इतक्या वर्षापासून जंगलाचा राजा होऊन राहिलेलो आहे आणि असं कसं तू म्हणतोयस की तू आता जंगलाचा राजा आहेस? फ्रॉम नाव, आतापासून. फ्रॉम नावचा अर्थ काय होतो मुलांनो? आतापासून. दॅट मस्ट चेंज. मस्ट, एखादी क्रिया करायलाच पाहिजे, याच्यासाठी मस्टचा वापर करतात. फ्रॉम नाव, आतापासून. दॅट मस्ट चेंज, आतापासून हे बदलायला पाहिजे. अँड ऑल ऑफ यू मस्ट सर्व मी. यू मस्ट सर्व. सर्वचा अर्थ होतो सेवा करणे. सर्व म्हणजे काय मुलांनो? सेवा करणे. तो म्हणतो की आतापासून तुम्ही सगळ्यांनी माझी सर्व केलं पाहिजे, म्हणजे माझी सेवा केली पाहिजे. द जॅकल हॅपीली सेड. तो जॅकल आनंदाने म्हणाला की इथून पुढे, फ्रॉम नाऊ, आतापासून सगळी परिस्थिती बदललेली आहे. आता मी तुमचा राजा आहे आणि तुम्ही माझी सेवा करायची, असं तो सगळ्यांना म्हणाला. पुढे बघा मुलांनो काय झालं. Some animals like the tiger protested and asked what would happen if they didn't obey him. बघा, some animals, काही प्राणी, like the tiger, like चा अर्थ होतो मुलांनो सारखं, like the tiger, त्या टायगर सारख्या इतर प्राण्यांनी प्रोटेस्ट केला, विरोध केला. विरोध केला मुलांनो. अँड आस्क, आणि त्याला विचारलं, आणि त्या जॅकलला विचारलं व्हॉट वुड हॅपन. वुड म्हणजे शक्यता, तो म्हणतोय व्हॉट वुड हॅपन, आणि काय घडू शकेल, इफ, जर, दे डिडंट ओबे हिम. विद्यार्थ्यांनो, ओबेचा अर्थ होतो पालन करणे. ओबे म्हणजे काय मुलांनो? पालन करणे. तो म्हणतो की जर आम्ही सगळ्यांनी तुझ्या आज्ञेचं पालन केलं नाही आणि तुला राजा म्हणून स्वीकारलं नाही तर काय होईल? व्हॉट वुड हॅपन, काय घडू शकेल, असं सगळ्या प्राण्यांनी त्या जॅकलला म्हणाले. ही रिप्लाइड. विद्यार्थ्यांनो, REPLY, रिप्लाय म्हणजे प्रत्युत्तर देणे. रिप्लायचं विटू झालं रिप्लाइड. त्या जॅकलने रिप्लाइड केलं, सेइंग गॉड वुड डिस्ट्रॉय द एंटायर जंगल इफ दे डिड. मग तो असं म्हणला की गॉड वुड डिस्ट्रॉय. वुडचा अर्थ होतो शक्यता दर्शवण्यासाठी मुलांनो, त्याचा फॉर्म्युला येतो सब्जेक्ट प्लस वुड प्लस फेवर. मग तो जॅकल म्हणतोय जो गॉड आहे, देव जो आहे, तो सगळं एंटायर जंगल, एंटायर म्हणजे संपूर्ण, तो संपूर्ण जंगल डिस्ट्रॉय करेल इफ दे डिडंट, जर तुम्ही असं केलं नाही, म्हणजे मला जर तुम्ही राजा म्हणून स्वीकारलं नाही, तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन केलं नाही, तर हा जो गॉड आहे सगळं जंगल डिस्ट्रॉय करून टाकेल, झाडं, नद्या सगळ्या उद्ध्वस्त करून टाकेल, असं तो म्हणतात. Scared for their lives and their jungle, the animals asked the blue jackal what he would like them to do. बघा मुलांनो, scared for their lives. Scare म्हणजे भीती. Their lives, their म्हणजे त्यांच्या, lives म्हणजे जीव. त्या सगळ्या प्राण्यांना त्यांच्या जीवाची भीती वाटली आणि त्यांच्या जंगलची. त्या सगळ्या प्राण्यांना त्यांच्या जीवाची भीती वाटली आणि त्या जंगलची, म्हणून
द ॲनिमल्स आज द ब्ल्यू जॅकल. मग त्या सगळे प्राणी एकत्र आले आणि त्या जॅकलला विचारलं व्हॉट ही वुड लाईक देम टू डू. आम्ही आता तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे असं सगळ्या प्राण्यांनी त्या जॅकलला विचारलं. बघा पुढे, ब्रिंग मी लॉट्स ऑफ फूड सेड द ब्ल्यू जॅकल प्रॉम्प्टली. विद्यार्थ्यांनो, प्रॉम्प्टलीचा अर्थ होतो लगेच किंवा तत्परतेने. मग तो लगेच म्हणाला, त्याला विचारलं की बाबा तुमची इच्छा काय, मग तो लगेच म्हणाला ब्रिंग मी लॉट्स ऑफ फूड. ब्रिंग मी म्हणजे आणा, लॉट्स ऑफ म्हणजे खूप सारं, फूड म्हणजे अन्न. तो जॅकल लगेच म्हणाला माझ्यासाठी खूप सारं अन्न तुम्ही घेऊन या असं तो म्हणाला. पुढे बघा मुलांना, द ॲनिमल्स क्विकली स्करीड. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, SCURRY, स्करी म्हणजे धावणे. स्करी म्हणजे धावणे. कसं तर दुडू 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 धावणे. आता स्करी हा मोस्टली शब्द कसा लक्षात ठेवायचा, समजा शाळेमध्ये इंटरवल मध्ये बेल वाजली, घंटा वाजली, तेव्हा एकदाच मुलं वर्गाच्या बाहेर पडण्यासाठी जी घाई करतात त्याला स्करी असं म्हणतात. म्हणजे घाई घाईनं धावणं असं म्हणू आपण विद्यार्थ्यांना, घाई घाईने धावणं असं आपण म्हणतो. मग द ॲनिमल्स क्विकली स्करीड, हे सगळे जे प्राणी होते घाई घाईने धावायला लागले. अँड रिटर्न, आणि परत वापस आले, लॉट्स ऑफ फूड फॉर द जॅकल. फॉर म्हणजे साठी. सगळे प्राणी जंगलातले सगळीकडे धावू लागले आणि त्या जॅकलसाठी ते फूड घेऊन आले, अन्न घेऊन आले. ही हॅड सो मच फूड. एखादी गोष्ट भूतकाळामध्ये तुमच्या जवळ होती हे सांगण्यासाठी हॅडचा वापर करतात. मग आता सगळ्या जंगलातल्या प्राण्यांनी त्या जॅकलसाठी फूड आणलं होतं, त्यामुळे ही हॅड सो मच फूड. आता त्याच्याजवळ खूप सारं फूड होतं. दॅट ही गेव हिज लेफ्ट ओव्हर्स टू द अदर ॲनिमल्स. विद्यार्थ्यांनो, लेफ्ट ओव्हरचा अर्थ होतो उरलेलं. लेफ्ट ओव्हर म्हणजे काय मुलांनो, उरलेलं. आता त्यांनी काय केलं, त्याच्याकडे जास्त फूड झाल्यामुळे त्यानं त्याचं जे लेफ्ट ओव्हर उरलेलं अन्न होतं त्यांनी टू द अदर ॲनिमल्स, इतर प्राण्यांना दिलं. अँड टोल्ड देम, आणि त्यांना सांगितलं. टेल म्हणजे सांगणे, टेलचं विटू झालं टोल्ड मुलांनो. बघा, टेल हा फी1 आहे, हा फी1 आहे, आणि टोल्ड सांगितलं. दॅट दे हॅड टू सर्व हिम फ्रेश फूड एव्हरी डे. बघा मित्रांनो, कन्सेप्ट आहे दे हॅड टू. सब्जेक्ट झाला दे आणि हॅड टू झाला हा मॉड्यूल ऑक्झिलरीचा फॉर्म आहे. सब्जेक्ट प्लस हॅड टू प्लस वर्ब 1. भूतकाळात एखादी क्रिया करावी लागेल हे सांगण्यासाठी हॅड टू चा वापर करतात. मग दे हॅड टू सर्व हिम फ्रेश फूड एव्हरी डे. त्याने असं इतरांना आज्ञा केली की तुम्हाला मला दररोज फ्रेश फूड, ताजं ताजं अन्न घेऊन यावं लागेल. He even threw out the pack of jackals from the forest. बघा, he even threw out. थ्रो म्हणजे फेकून देणे. तर त्याने ते जंगलामध्ये पॅक ऑफ जॅकल्स, जंगलामध्ये असणारा जो पॅक ऑफ जॅकल्स, त्या कोल्ह्यांचा समूह होता, त्यांना सुद्धा जंगलातून बाहेर काढलं. आता याचं बिकॉज, कारण काय असेल बरं? ही न्यू दॅट. विद्यार्थ्यांनो, KNOW, नो म्हणजे माहिती असणं, नोचं फिटू झालं न्यू. He knew that, त्याला माहिती होतं that they could identify him someday. त्याला मनामध्ये भीती होती की त्याचे जे पॅक ऑफ जॅकल्स आहेत, जंगलामध्ये असणारे इतर कोल्हे आहेत, त्याला आयडेंटिफाय करतील, ओळखतील काही दिवसानंतर की हा जो प्राणी आहे हा आपल्यामधलाच कोणीतरी एक आहे. म्हणून त्या जॅकलने त्याच्या भीतीपोटी सगळ्या जॅकलला बाहेर काढून टाकलं, हाकलून दिलं. पुढे बघा मुलांनो, The blue jackal was very happy with himself for fooling the entire forest. The blue jackal was very happy. आता तो निळा जॅकल जो होता तो हॅपी, आनंदित झालेला होता. हॅपी विथ हिमसेल्फ फॉर फुलिंग, फुलिंग म्हणजे मूर्ख, फॉर फुलिंग द एंटायर फॉरेस्ट. सगळ्या जंगलाला, सगळ्या जंगलातील प्राण्यांना या जॅकलने मूर्ख बनवलं होतं, म्हणून तो आनंदित झालेला होता. अँड वॉज हॅपी टू बी अवे फ्रॉम द सिटी डॉग्स. आणि यावेळेला तो आनंदित झालेला, कशामुळे? टू बी हॅपी अवे फ्रॉम द सिटी डॉग्स.
सिटी डॉग्स, शहरातल्या कुत्र्यांपासून तो आता दूर आलेला होता आणि त्याची इच्छा अशी झाली होती की आता मला सगळं अन्न आयतं मिळत आहे. पुढे बघा, बट वन डे, परंतु एके दिवशी द बँड पॅक ऑफ जॅकल्स वॉज वॉकिंग अराउंड द फॉरेस्ट. बट वन डे, परंतु एके दिवशी सगळं काही सुरळीत चालू होतं, परंतु एके दिवशी काय झालं? द बँड पॅक ऑफ जॅकल्स. विद्यार्थ्यांना बघा, BAN, बॅन म्हणजे बंदी घालणं, बंदी घालणे असं आपण त्याला म्हणू, आहे की नाही? द बँड पॅक ऑफ जॅकल्स. पॅक म्हणजे समूह. जो जॅकलचा, हा जॅकलचा जो समूह आहे तो एके दिवशी वॉकिंग अराउंड द फॉरेस्ट. विद्यार्थ्यांनो बघा, द पॅक ऑफ जॅकल्स वॉज वॉकिंग, पास्ट कंटिन्यूसची रचना, अशी घटना जी भूतकाळात चालू होती. मग एके दिवशी तो जॅकलचा जो पॅक आहे तो वॉक करत होता, चालत होता अराउंड द फॉरेस्ट, जंगलाच्या भोवतीला, अँड हॉलिंग लाऊडली. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, HOWL, हौल म्हणजेच काय? तर कोल्ह्याची आवाज, कोल्ह्याचा आवाज, ओरडण्याचा, तर त्याला हौल असं आपण म्हणतो. कोल्ह्याची कोल्हे कुई जी असते ना, तर त्याला आपण हौल असं आपण म्हणतो. मग एके दिवशी त्या जंगलाच्या बाजूने तो कोल्ह्यांचा समूह चालत होता आणि चालत असताना त्या सगळ्या कोल्ह्यांनी हौल केला. कसा केला? लाऊडली केला, जोराने ओरडले. द ब्ल्यू जॅकल बिगॅन हाऊलिंग आउट ऑफ हॅबिट टू. मग त्याच्या सवयीप्रमाणे त्या जॅकलनी बिगॅन, सुरुवात केली, हाऊलिंग आउट ऑफ हॅबिट टू. त्या जॅकलची सुद्धा सवय होती, त्या निळ्या जॅकलची सुद्धा सवय होती की जेवण झाल्यानंतर हौल करायचा, आवाज करायचा मोठा, मग त्याने सुद्धा तो ओरडला. बिकॉज ऑफ दिस मिस्टेक, आणि या मिस्टेकमुळे, चुकीमुळे, द अदर ॲनिमल्स, इतर प्राण्यांनी क्विकली आयडेंटिफाईड हिम. आयडेंटिफाय ओळखणे, आयडेंटिफाईड वर्ब टू ओळखलं. त्याच्या या सवयीमुळे इतर प्राण्यांनी त्याला ओळखलं ॲज अ जॅकल. तो दुसरा तिसरा कुणी नसून तो जॅकल आहे, कोल्हा आहे, असं इतर प्राण्यांनी त्याला ओळखलं. अँड डिस्ट्रॉइड हिम. डिस्ट्रॉयचं विटू झालं डिस्ट्रॉइड, आणि त्याला नष्ट केलं, मारून टाकलं, आणि त्यामध्ये त्या कोल्ह्याचा जीव गेला. तर विद्यार्थ्यांनी या स्टोरी मधलं मोरल काय? तर बी ट्रू टू युअर सेल्फ. बी ट्रू टू युअर सेल्फ, स्वतःशी तुम्ही ट्रू, सत्य राहा, प्रामाणिक राहा. अँड डोंट प्रिटेंड टू बी समवन यू आर नॉट. अँड डोंट प्रिटेंड म्हणजे ढोंग करू नका. डोंट प्रिटेंड टू बी समवन यू आर नॉट. जे तुम्ही नाहीयेत त्याचं विनाकारण ढोंग करू नका. जे तुम्ही सत्य आहात, खरे आहात, त्या पद्धतीने सर्वांसमोर जा. उगीच कोणत्याही गोष्टीचा ढोंग करू नका, प्रिटेंड करू नका. ओके, चला विद्यार्थ्यांनो, आता थोडीशी व्होकॅब्युलरी आहे, आपण जाणून घेऊया. बघा, शब्द आहे तुमच्याकडे स्ट्रेड शब्द होता आपल्या स्टोरीमध्ये. कोण स्ट्रेड करू लागलं बरं? तो कोल्हे भटकू लागले. स्ट्रेड. हा झाला फी2, हा झाला फी3, हाय फी1. स्ट्रे म्हणजे भटकणे. शब्द माइंड मध्ये कसं लक्षात ठेवा? कोण स्ट्रेड करू लागलं? जॅकल. पुढे बघा, फ्रिक्वेंटली म्हणजे कसा? वारंवार, नेहमी फिरायचा शहरात. लुकिंग फॉरचा अर्थ काय मुलांना? शोधात असणे. मला सांगा, कशाच्या शोधात होता? फूडच्या, अन्नाच्या. पुढे बघा मुलांना, फिल्ड विथ, भरलेलं होतं. फिल्ड भरलेलं होतं. म्हणजेच काय? ते सगळं जे सिटी होती कशाने भरली होती? डॉग्सने, कुत्र्याने. माइंड इमॅजिनेशन मध्ये लक्षात ठेवा. स्केअर म्हणजे घाबरणे. स्केअर हा फी1, स्केअर्ड फी2, स्केअर्ड फी3. घाबरवणे असं आपण त्याला म्हणतो. अल्दोचा अर्थ होतो जरी. अल्दो म्हणजे जरी. हर्ड म्हणजे ऐकणे. हिअर, हर्ड. हा झाला फी2. फी1 म्हणजे हिअर, हर्ड म्हणजे ऐकणं. शॉक्ड म्हणजे धक्का बसणे. शॉक. क्रियापदाचे तिन्ही रूप मुलांना. टुवर्ड्स अर्थ होतो च्या दिशेने. व्हायलेंट म्हणजे हिंसक, हिंसा करणारे. कोण होते? कुत्रे होते हिंसक, व्हायलेंट होते. पुढचे शब्द, पॅनिक म्हणजे घाबरणे. कोण पॅनिक झालता? तर तो जॅकल पॅनिक झालता, त्यांनी कुत्रे बघितले होते सगळीकडे. टंबल्ड इनटू, टंबल म्हणजे पडणे, अचानकपणे पडणे किंवा या कुशीवरून त्या उशीवर लोळणे. झोपताना होतोच ना मुलांना आपण, या डोंगावरून त्या डोंगावर, त्याला टंबल असं म्हणायचं.
रन म्हणजे धावणे, रन रॅन रन, रन रॅन रन धावणे. पुढे बघा, अपियर्ड म्हणजे दिसणे, अपियर्ड 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 ईडी लागले, दिसणे, अपियर्ड म्हणजे दिसला. प्लीज म्हणजे आनंदित होणे, प्लीज 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 आनंदित होणे. रिकॉग्नाइज म्हणजे काय मुलांना, ओळखणे, रिकॉग्नाइज म्हणजे ओळखणे. फूल म्हणजे फसवणे किंवा मूर्ख बनवणे. अनयुजुअल म्हणजे असामान्य, असामान्य म्हणजे नेहमी नसणार. सेंड म्हणजे पाठवणे, सेंड सेंड सेंड. ओके. लुक आफ्टरचा अर्थ होतो काळजी घेणे. लुक आफ्टर म्हणजे काय मुलांना, काळजी घेणे. लुक म्हणजे पाहणे, आफ्टर म्हणजे नंतर, असं नाही, काळजी घेणे. चला पुढे बघा, प्रोटेस्टेड, प्रोटेस्ट प्रोटेस्टेड प्रोटेस्टेड एखाद्या गोष्टीचा विरोध करणं. पुढे बघा, फ्रॉम नाव आतापासून, फ्रॉम नाव म्हणजे आतापासून. सर्व म्हणजे काय मुलांनो, सेवा करणे. ओबेचा अर्थ काय होतो, पालन करणे. एंटायर म्हणजे संपूर्ण. प्रॉम्प्टलीचा अर्थ होतो लगेच किंवा तत्परतेने. स्करीड म्हणजेच काय तर स्करी स्करीड स्करीड पळून जाणे किंवा धावपळ करणे, दुडू धावणे. लेफ्ट ओव्हरचा अर्थ होतो उरलेलं. बँड 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 म्हणजे बंदी असणं आणि हौल म्हणजे ओरडणे किंवा कोल्हेकुई. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती अत्यंत महत्वाची स्टोरी. नवीन खूप सारे आपण शब्द सुद्धा शिकलो. तर विद्यार्थ्यांनो, महत्वाची सूचना, आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येथेच थांबूया. थँक्यू, बाय, टेक केअर.